पुण्यामध्ये दिवाळीची गजबज चांगलीच सुरू आहे आणि दिवाळी साजरी करण्यासाठी जे नॉन पुणेकर जे होते ते आपापल्या गावी देखील गेलेत. ह्या गोष्टीमुळे पुणेकरांना देखील आनंद झाला, कारण की पुण्यामध्ये गर्दी कमी झाली असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो आहे कुंटे चौक. तुम्ही आजूबाजूला बघू शकताय की पेठेतली गर्दी आणि पेठेत असलेले ट्रॅफिकचे नियम कसे धाब्यावर लागले गेले आहेत. म्हणजे इथं आपल्याला अजून एक गोष्ट निदर्शनास आली आहे. जेव्हा आपण या ठिकाणावरनं जात होतो तेव्हा इथे प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक झालेलं होतं. म्हणजे हा चौक आहे, तुम्ही बघाल तर चारही ठिकाणावरनं गाड्या ये जा करत असतात. इकडनं सरळनं म्हणजे मागणं इकडनं यायला एक जागा आहे, इकडनं एक रोड आहे, तो सरळ जातो. इकडनं जो आहे रोड आहे तो इकडनं सरळ जातो. म्हणजे हा थोडक्यात हा चौक आहे. गाड्या एकमेकांना क्रॉस करतात, परंतु इथे ट्रॅफिक सिग्नल जो आहे तो व्यवस्थितपणे काम करत नाही. तुम्ही मागे बघू शकता तो सिग्नल बघा वरचा, तो सिग्नल बंद अवस्थेत आहे. म्हणजे नागरिकांनी कुठले रूल्स फॉलो करायचे इथे प्रश्न पडतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परिसरामध्ये आत्ता ह्या घडीला आत्ता वाजले आहेत बरोबर 5:30. ह्या घडीला आत्ता इथं एकही पोलीस ऑफिसर म्हणण्यापेक्षा ट्रॅफिक पोलीस उभा नाही आहे. म्हणजे वाहनांची शिस्त, वाहतुकीची ही जी शिस्त आहे, ट्रॅफिक रूल्स आपण ज्याला म्हणतो, ट्रॅफिक रूल्सचं पालन कुंटे चौकामध्ये बिलकुल केलं जात नाही. ते ट्रॅफिक पोलीस नसल्यामुळे तिथे पुराव्याचे अभाव. आता इथे AI आलेत, कॅमेरा आलेत, ती सर्व सेकंडरी गोष्ट झाली. परंतु इथे व्यवस्थितपणे सिग्नल नसणं आणि इथे सातत्याचं होणारं ट्रॅफिक हा मूळ मुद्दा आहे. या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि अजून कुठल्या ठिकाणावरती ट्रॅफिक होतं, कुठल्या चौकामध्ये सातत्याने ट्रॅफिक होत असेल, आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला हे देखील विसरू नका. न्यूज.साठी मी अंशुक काशीद.